नमस्कार मंडळी, आपण बनवूया चिकन बिर्याणी एकदम टेस्टी। त्यासाठी आपण आता तांदूळ घेतलेले आहे 1 किलो। आपण बासमती तांदळाची तुकडा घेतलेला आहे। बासमती तांदूळ घेतले तरी चालेल। आता आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया। तोपर्यंत आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे। पाणी डबल घ्यायचं, त्यामध्ये सर्व कच्चा मसाला टाकायचा आपल्याकडं असतो ना, अशा पद्धतीने कच्चा मसाला टाकायचा। त्यामध्ये लिंबू टाकायचं। लिंबू टाकल्यानंतर त्यामध्ये मीठ टाकायचं थोडंसं। तांदळापेक्षा डबल पाणी घ्यायचं आहे। आपण 1 ग्लास तांदूळ घेतले, 2 ग्लास पाणी टाकायचं आहे। आणि एकीकडे आपण तांदूळ धुतलेले आहे। आपण लांब तांदूळ पण घेऊ शकता। आपण बघू शकतो पाणी गरम झालं आहे, त्यामध्ये आपण तांदूळ टाकून दिलेले आहे। आता तांदूळ आपले 80% शिजवायचे आहे। 80% तांदूळ शिजून घ्यायचे आहे। आपण तोपर्यंत आपण मॅरिनेट करूया चिकन। लसूण, अद्रक, कोथिंबीर, थोडीशी मिरची मिक्सरमध्ये बारीक करून ती घेतली आहे। आणि पावशेर दही घेतलं आहे। 1 किलो चिकन घेतलं आपण। 1 किलो चिकनसाठी पावशेर दही घ्यायचं आहे। 1 किलो चिकन, 1 किलो तांदूळ आणि अर्धा चमचा हळद आणि लिंबू घेऊ। त्यामध्ये 1 लिंबू टाकायचं आहे। पूर्ण लिंबू टाकू। लिंबू टाकल्यानंतर आपण आपल्या चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकून देऊया। मीठ आपल्या जेवढं लागेल ते सगळं टाकून द्यायचं आहे। त्याच्यामध्ये बिर्याणीमध्ये लागेल तेवढं मीठ टाकून द्यायचं आहे, नंतर नाही टाकायचं। अशा पद्धतीने 5 मिनिटं एकदम चांगलं हलवून घ्यायचं आहे ते। आपण तोपर्यंत आपला भात शिजला आहे का बघूया। अजून भात आपला बाकी आहे। आणि तोपर्यंत अर्धा तास असं मॅरिनेट करायला ठेवून देऊया। मॅरिनेट करायला बाजूला ठेवून देऊया। तोपर्यंत आपण आता आपला भात बघूया शिजला आहे का। थोडंसं बाकी तांदूळ अजून। तोपर्यंत आपण हा कांदा मी तळण्यासाठी असा कापलेला आहे, हा फोडणी देण्यासाठी। थोडंसं तेजपान, बिर्याणी मसाला, चिकन मसाला आणि मिरची पावडर, इकडे टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे, कच्चा मसाला, लवंग, मिरे, दालचिनी, तेजपान। एकीकडे तेल तापायला ठेवलं आहे। तेलामध्ये कांदा तळून घेऊया आपण। गरम तेल केले, चांगलं गरम करायचं तेल, मगच कांदा टाकायचा। थंड तेलात नाही तळून घ्यायचा। फुल गॅसवरच तळायचा कांदा। कांदा तळून होईस्तोवर आपण इकडं आपला भात गाळून घेऊया। चाळणीमध्ये टाकायचं आहे, म्हणजे त्यातलं पाणी आपलं निघून जाईल आणि तांदूळ मोकळा मोकळा होतो। आपला हा तांदूळ थोडा मोकळा नाही झालेला आहे। लांब तांदूळ घेतला तर अजून मोकळा होतो, पण आम्ही हाच तांदूळ खातो ना, त्यामुळे हा तांदूळ घेतलेला आहे। बघू शकता तुम्ही, चांगला काढून घ्यायचा आहे। तोपर्यंत आपला कांदा पण तळून झालेला आहे, तर कांदा काढून घेऊया आपण आता। कांदा काढून घेतला आहे। आता त्याच तेलामध्ये आपण आपले कच्चे मसाले सर्व टाकून घेऊया। दालचिनी, लवंग, मिरे, विलायची, तेजपान टाकून दिली आहे। नंतर त्यामध्ये कांदा पण टाकून घ्यायचा आहे। कांदा व्यवस्थित छानपैकी परतवून घ्यायचा आहे, ब्राऊन होईस्तोवर। आता कांदा टाकला, गरम तेल करायचं एकदम, थंड तेलात नाही टाकायचं आहे। कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे आणि 5 मिनिटं कांदा परतवून घेऊ, 5 ते 10 मिनिटं। त्यामध्ये टोमॅटोची प्युरी पण टाकून घेऊया। टोमॅटोची प्युरी टाकून झाल्यानंतर चांगलं परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित।
त्या टोमॅटोचं पाणी सर्व हे पाणी सर्व जिरुस्तर त्याला छानपैकी परतायचं आहे. पाणी सर्व आटून गेलं आहे टोमॅटोचं. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. आता आपण आपले मसाले काढून घेऊया टाकण्यासाठी. कांदा लसूण मसाला टाकला आहे. मसाले आपल्या चवीनुसार पण टाकू शकतो. चिकन मसाला टाकून घेऊया त्यामध्ये. चिकन मसाला टाकला आहे थोडासा आपल्या चवीनुसार. बिर्याणी मसाला 5 वाले 2 पुढे आणलेले आहे मी. आपण 10 वाली पण आणू शकता. 5 वाले 2 पुढे घेतले आहे बिर्याणी मसाला. मसाले आपण आपल्या चवीनुसार टाकू शकतो. किंवा तिखट लागतं कोणाला, फिक्का लागतो, त्यामुळे आपल्या चवीनुसार टाकू शकतो. मिरची पावडर टाकली आहे आणि गरम मसाला पण टाकला आहे 1 चमचा. आता आपण आपलं टोमॅटो चांगले व्यवस्थित परतून झालं आहे. एकदम छानपैकी टोमॅटो परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपले सर्व मसाले टाकून घेऊया. मसाले पण छानपैकी परतून घेऊया 5 ते 10 मिनटं. 5 मिनटं परतवून घ्यायची छानपैकी गरम याच्यामध्ये टाकून. व्यवस्थित हलवायचे आहे त्यामध्ये. आपले तोपर्यंत चिकन मॅरिनेट झालं आहे, दही लिंबू ते सर्व लावून. आता ते मॅरिनेट झालेलं चिकन त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि एकदम व्यवस्थित हलवायचं आहे ते. आता व्यवस्थित सर्व एकजीव करून घ्यायचा. तुम्ही बघू शकता किती कलर किती सुंदर आलेला आहे भाजीला. आपल्या बिर्याणीच्या ग्रेव्ही किती छान झालेली आहे बघू शकता. त्यामध्ये आपण कढईमध्ये मॅरिनेट केलेलं आहे पाणी टाकून ते टाकून घेऊया. व्यवस्थित हलवूया त्याला. आपण मीठ आधीच मॅरिनेट करायला टाकलं होतं, त्यामुळे आता मीठ काही टाकायची गरज नाही आहे. आपण आता ते अर्धा तास चिकन शिजवून घेऊया. 20 मिनटं किंवा अर्धा तास झाकण ठेवून द्यायचं आहे त्याच्यावर. असं ह्या पद्धतीने असं भाजी शिजवून घ्यायची आहे. एकदम छान शिजते अर्ध्या तासात. दातात अडकत नाही अर्धा तास शिजवल्याने. मीडियम गॅसवरच शिजवायची आहे, फास्ट गॅस नाही ठेवायचा आहे. आता अशा पद्धतीने आपली भाजी शिजून झाली. आता आपण त्याची लेअर करूया भाताची आणि बिर्याणी बनवूया. आता लेअर करू. सगळ्यात खाली आपण आता अशी भाजी टाकून घेऊया. थोडा रस्सा, पीस, भाजी. त्याच्यानंतर भाताची लेअर टाकून घ्यायची आहे. बघू शकता तांदूळ खूप छान लागतो. तुम्ही खाऊन बघा, एकदा करून बघा. तांदळाची बिर्याणी खूप छान लागतो. बघूया असं टाकून घ्यायचे आहे बिर्याणी. तांदूळ आपला भात असा पसरवून घ्यायचा आहे. त्यावर कोथिंबीर टाकायची आहे कापलेले. अजून तळलेला कांदा. आपण याच्यासाठी पुदिना सुद्धा टाकून घेऊ शकतो, पण आता पुदिना नसल्यामुळं पुदिना आपण आणलेला नाही आहे. बघू शकता अशा प्रकारे लेअर बनवून घ्यायची आहे. आपण असे सर्व लेअर अशाच पद्धतीने आपण सर्व करून घेऊया. त्यावर कोथिंबीर, कांदा तळलेला आणि वरतून अजून एक राईसचा लेअर. बघू शकता तुम्ही किती सुंदर दिसत आहे. एकदम टेस्टी बिर्याणी होते. अशा पद्धतीने सर्व लेअर करून आधी गरम तवा करून घ्यायचा. तवा गरम फुल गॅसवर करायचा आहे. त्यावर आपण आपल्या आता बिर्याणीचे ठेवून देईल त्याचं झाकण ठेवायचं आहे. तवा तापला का मीडियम गॅसवर करून टाकायचा आहे. अर्धा तास तशी ठेवून त्याला दम हे करायचं आहे. नंतर आपण आता अशा पद्धतीने आपली बिर्याणी तयार होऊन जात असते. तुम्ही सर्वांनी करून बघा, खाऊन बघा, मला सांगा तुमची बिर्याणी कशी झाली.
आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तुम्ही मला कमेंट करा तुम्ही कुठून माझी बिर्याणी रेसिपी बघताय. अशा पद्धतीने सगळ्यांनी करा, खूप छान टेस्ट येते. धन्यवाद मित्रांनो.